माझ्या शेतकरी मित्रांनो, माझं नाव संजय शिरसाट. तर मित्रांनो, मी छान असा लॉट घेऊन येणार आहे तुम्हाला जुन्या वंशावळीचा माल, जेणेकरून त्यांच्या पिढ्यानपिढीच्या शेळ्यांनी 7 लिटर 6 लिटर दूध दिलेलं रिअलमध्ये. लोक म्हणतात ना 5 लिटर 6 लिटर 7 लिटर. आता त्या शेळ्या आपल्या रानात गेलेले, पण तुम्ही त्यांचे बच्चे बघू शकता. मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा, छान असे प्रत्येक कलरमध्ये. हे बघा, एकच वर्षाच्या आतमधला ब्रीडर आदंत बच्चा आहे. तर बघा, त्याची हाईट तसंच त्याला 40 आहे. आदंत बच्चे आहे. तर असं छान असा हा ह्या ब्रीडरचा बच्चा आहे. हा ह्या मेलचा, याची हाईट आहे 47 प्लस आहे, पण 47 धरू आपण. आणि जवळजवळ 100 किलो वजन आहे मित्रांनो. तर छान असे ब्रीडर बघा, टॉपचा ब्रीडर आहे हा पण. बघा मित्रांनो, हे बघा, छान असा ब्रीडर आहे. हे बघा, 46, याची सुद्धा 46 हाईट आहे मित्रांनो. टॉपचा असा ब्रीडर आहे बघा. दबलेली शिंग, रोमन पंच, हे बघा, झालर पट्टी आणि बॉडी वेट एकदम 100-125 किलो. छान असा ब्रीडर आहे. हा एक बच्चा कमीत कमी फक्त 1 वर्षाच्या आतमधला आहे. अजून खिरा बच्चा आहे, एकदम आदंत बच्चा आहे. रोमन पंच आहे, दबलेली शिंग आहेत बघा. याला पण झालर पट्टी मित्रांनो. टॉपच्या असे मेल आहेत. 6 ते 7 ब्रीडरकडून सगळ्यांची मीटिंग झालेली आहे मित्रांनो. तर अशा ब्रीडरकडून लागवड झालेल्या ह्या बऱ्याचशा फिमेल आहेत. आपल्या 2-2 काढणाऱ्या फिमेल आहेत. 5-6 लिटर 7 लिटर अशा दूध देणाऱ्या फिमेल आहेत. आणि छान असे ब्रीडर आहेत मित्रांनो. जुन्या वंशावळीच्या शेळ्यांचे बच्चे आहेत हे. तर आपण असं काम करतो आता, जेणेकरून ज्या जुन्या वंशावळीचा जो ब्रीडिंगचा जो सेटअप आहे, तिथंच आपण जाऊन माल खरेदी करतो. आपण त्याला बाजाराचा माल नाही आहे मित्रांनो. हा माल फार्मर सांभाळला जातो आणि रानात चरायला जातो. त्यांची कानाची लेंथ बघा मित्रांनो, 18-19 इंच हा कानाची लेंथ आहे मित्रांनो. हा बच्चाची अजून वर्ष पण नाही, 1 वर्षाचा पण नाही, आदंत बच्चा आहे. कानाची लेंथ बघायची. हे बघा, ज्या कोणा मित्राला पाहिजे असेल तर बघा, टॉपचे बच्चे आहेत असे. हां, हे बघा, कानाची 19 इंच म्हणतात ना लोक. बघा, 19 इंच कानाची लेंथ. आणि हा एक ब्रीडर बघा, हा एक 1.5 लाखाला मिळणार आहे. तो एक ब्रीडर 1.5 लाखाला मिळणार आहे मित्रांनो. तर छान असा माल आहे मित्रांनो. ज्या कोणा मित्रांना पाहिजे असेल तर आपल्याला भेटून जाईल. तर शिरसाट गोट फार्मला आपण मला कॉल करू शकता. तुम्हाला तो अवेलेबल करून देईल मी. धन्यवाद.